हवे नाहीत तुमच्या आईनी दिलेले कानातले. हो त्यांचं मी काय करू? हो तुमच्याकडे ठेवा ना, आता आई बाबा गेलेत ना. आय एम सॉरी सौम्य, मी आता तुझ्याशी खोटं बोललो. म्हणजे माझी कधी कोणी गर्लफ्रेंड नव्हती. एक आव्या 500 रुपये काढ. काय बेट जिंकणार आहे मी, दे चल. तू जिंकणार आहेस, जिंकलेला नाहीये. ये मेरा दावा है. सौम्य उसके आंखों में आंखें डालकर किसी भी पल अपने प्यार का इजहार करे. सीसीटीव्ही बसवलास का तू तिच्या एनजीओ? आधी कॅफे मध्ये बसव. लाईव्ह कॉमेंट्री देतोय. बसू नका. राघव बाबा कधीच फेल होत नाही. हा हा 12वीत फेल झालाय मला माहितीये. हा 12th मध्ये फेल झाला. 12th हा नापास. मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स, मराठी सुद्धा. मराठी पास आहे. 36 मिळाले होते. हा अरे हो पण तू फेलियर आहेस ना, म्हणजे 12th मध्ये नापास. तू याचा अर्थ ह्याचे फंडे पण फेल होणार आहेत. दे 500 रुपये. सुम्याला एकदा येऊ दे, मग मीच म्हणेन 500 द्या 500 द्या 500 द्या. आणि मग म्हणतील की सोड नाही राघव, 500 मध्ये तुझं काय होणार आहे. हा सोन्यावेळी तेव्हा बघू आपण. हा मग बघ. आगा नाम लिया और शैतान हाजिर. आजा मेरे शेर. आओ शैतान. बोल मेरे शेर बोल. हुआ की नाही मेरा फंडा सक्सेसफुल? ऐका राघव सांग ना, सांग ना. अरे ऐका, आजपासून फंडे बंद. हा मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. बंद म्हणजे? मला जरा पाणी द्यायला सांगतो. सिद्धेश का बंद म्हणजे काय? बंद म्हणजे मला आज एक गोष्ट रिअलाइज झाली आहे की मला खोटं वागता येत नाही. त्यामुळे आजपासून मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. मी जो आहे जसा आहे तसा तिच्या समोर प्रेझेंट होईल. क्या बात आहे सुमित. मग काय, मी खोटं वागू नये असं तिलाही वाटतंय आणि जे मला पटतंय. वाट लावून घेणार. खरं बोलून कोणाची का वाट लागेल? बरोबर आहे. मग उगाच असे उदाहरण देतात का, राजा सत्यवादी राजा हरिश्चंद्र, माहितीये का कसला ग्रेट राजा झालं होता? झालं बोलू. मी काय बोलू का?
शाल्मली सरक. हे बघ सुमे, आता तुझ्यातला सत्यवादी राजा हरिश्चंद्र जागा झालाय, मान्य. तो तिला आवडला असेल हे सुद्धा मान्य. पण आधीच्या फंड्यांमध्ये तू तिच्याशी खोटं बोलला आहेसच ना. आणि हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला काय वाटेल याचा सुद्धा विचार कर. परिणाम काय होतील माहितीये का? ते काही नाही सुमित, तू जो विचार करत होतास तोच करेक्ट है. सुमित, झूठ की बुनियाद पे प्यार हासिल नहीं होता. करेक्ट आहे. हे जे तू हिंदीत बोललीस ना ते करेक्ट आहे, पटलंय मला. माझा बेबी माझ्याशी कधी खोटं बोलला नाही, हो ना बेबी? नाही तसं नाही बोललोय. काय? एक्सक्यूज मी प्लीज. ते काय झालं ना बेबी, तुला आठवतंय का मी जेव्हा तुला प्रपोज करणार होतो त्याच्या आदल्या दिवशी लायब्ररीत. ए थांबवा ना तुमचं. तू थांब 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 जरा. काय काय लायब्ररी काय? बोल पटकन बोल. हा ते पुस्तक, हा ते तू विसरली नव्हतीस काही? ते मी घेऊन पळून गेलो होतो तुला भेटण्यासाठी. हा तेव्हा खोटं बोललो होतो. हा रोमॅन्टिक अभि. तू माझ्याशी खोटं बोललास. सॉरी जोगे. सॉरी मेरी लॉरी. झालं झालं झाला तुमचा लव बर्डचा ड्रामा. सुम्या सुम्या थिंक प्रॅक्टिकली. शट अप राघव. सुमित, हे बघ, तू आता जे काय केलंस ना, ते जे काय बोलतोस ते मला पटलंय. सो नाव लेट्स थिंक प्रॅक्टिकल. हे बघ, जर हे सगळं तिला कळलं तर काय होईल? फार तर फार तिच्या फ्रेंड लिस्ट मधून ती तुला डिलीट करेल किंवा तुझ्याशी बोलणं बंद करेन. दॅट्स इट. सुमित, बी ऑनेस्ट. करेक्ट आहे काव्या, होऊ दे ना, असंच होऊ दे. का कोणाशी खोटं बोलून कोणाला गमवा ना. तू आपल्या बाजूने बोलतोय. हो, मी तुमच्या बाजूनेच बोलतोय. सुम्या, मेडिकलचा कोर्स असू दे नाहीतर आणखी कोणता, कोर्स मध्येच सोडल्याचा परिणाम खूप वाईट असतो. पण याला असाच परिणाम हवाय, त्याला मी काय करणार? नाही, मी काय म्हणतोय, तू तू आत्तापासूनच तिच्याशी खरं बोल. अरे आय टोटली अग्री विथ काव्य अँड शाल्मली. राघव, हो हो, मी आता बघतोय तेच. डिझाईन करेक्ट आहे आपण परवा बोलल्याप्रमाणे. फक्त जे खाली वाक्य लिहिलंय त्याच्यातले 2 शब्द आपल्याला बदलायचे, ते आठवत आहे ना? ते आता बदल आणि एक रिवाइज्ड व्हर्जन मला ईमेल कर. हा लवकर कर. चल बाय, मी वाट बघतोय. हा हाय. हाय. काय रे, काय झालं? अरे आमचे सर रे उगाच वैतागले माझ्या. फक्त एका पॉइंटनी माझं टार्गेट कंप्लीट व्हायचं राहिलं म्हणून. अरे कसं शक्य आहे? परवाच तू म्हणत होतास ना की या महिन्यातलं टार्गेट तू कधीच पूर्ण केलेस. अरे हो, पण पुढच्या महिन्याचं टार्गेट एका पॉइंटनी कंप्लीट व्हायचं राहिलं ना. खूप अपेक्षा वाढल्यात रे बॉसच्या माझ्याकडून. काय सांगतोयस? काय करून राहिला बे? 2 महिन्यांचं काम एकाच महिन्यात करतोयस? हो, म्हणजे बॉस मला मी मागीन तेव्हा आणि मी मागीन तेवढी सुट्टी देतात. विनय, फॅन्टॅस्टिक. हे सही आहे. आकांक्षाला सांगायला हवं. त्यांना का? कोणाला नवरा किती मेहनत करतोय हे कळल्यावर किती खुश होईल की. गप्प बसा. जरा थांब ना तू. त्यांना मध्ये उगाच आणू नकोस. नाही तर काय. हॅलो, हा बाबा बोला. कैसा है बे मेरा राजकुमार? मी मस्त आहे, पण हा कुठला वेगळाच मूड. स्पीकर उडा सर. हा हॅलो. ए विन्या, तो सुमित आणि माझा लाडका नाचा कसा आहे बे? आहे बाबा आहे.
इथेच आहेत सगळे समोर. हॅलो. हॅलो. ए माझ्या सुनेची काळजी घेता ना बे तुम्ही? हो हो घेतो बाबा. महत्वाचं विचारा ना, महत्वाचं विचारा. हॅलो हॅलो. काय झालं बाबा? ए विन्या, ते तुम्ही मेसेज पाठवता ना बे, ते ऍप्लिकेशन कसं चालवता बे तुम्ही? तुम्हाला ऍप्लिकेशन म्हणायचंय का? ऍप्लिकेशन. हा पुढे पुढे. हा विन्या, अबे ते नाही का तुम्ही त्याच्यावर मेसेज पाठवता आणि गप्पा मारता ते? हा ते काय बाबा, आधी आधी मेन्यू मध्ये जा तुम्ही. ते कुठं असतं? झालं तुझं? सांगू मी? ते तुम्ही तो ब्लॉक काढलाय का फोनचं? हा काढलाय काढलाय, तू बोल. हा आता तो खालती एक गोल दिसतो का? गोल खूप सारी टिंब आहेत बघा त्याच्यावरती. हा हा ते प्रेस करा. हा दाबलं. अबे हे तर चालूच आहे सगळं. ते बघा तिकडे वरतीच आहे. अरे बाप्पा, आधी नाही का सांगायचं? उगाच आम्ही शोधू राहिलो ते. हा अहो ते सगळं मी सुरू करून दिलंय तुम्हाला. ते तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. मला सांग, ते आपण फोनवर सगळी माणसं एकत्र करतात आणि गप्पा मारतात नाही का, म्हणजे ते कसं चालवता बे तुम्ही? नाही म्हणजे मले सावजी सांगत होता. हो हो येतो ना बनवता. येतो 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 येतो. काय चाललं तुझं? हा मग मी याच्यावर आता आपला फॅमिली नावाचा ग्रुप बनवतो, म्हणजे त्याच्यावर आपण सगळे एकत्र गप्पा मारू. काय? बेस्ट आहे बाबा. मस्त आयडिया आहे बाबा. करूया. हा चांगलंय चांगलंय. अहो सुनबाईला घ्या क्या? येडी आहे काय तू? पहिली सुनबाई मग बाकीचे सगळे. हा सांग आता ते कसं बनवायचं? हा आता माझं नाव दिसतंय का त्याच्यावरती? याचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळ्यांना त्यात ऍड कराल, नाही तर सगळ्यांना त्यात ऍड. ते सरपंचांना तर पहिले ऍड करू नका, तर तुम्ही त्यांना ऍड कराल. नाही तर अभि येड्यास का तू? सरपंच आपल्या फॅमिलीत कसं येईल? काका काकूंचं त्यांचा मोरे काका काकूंचा नंबरही त्यात आहे, त्यांनाही तुम्ही ऍड करा. कळलं का? हा झालं. हा आणि आपले ते शेजारचे आहेत त्यांना बिलकुल घेऊ नका. तुमचे ते चांगले मित्र आहेत, ते आपल्या मित्राचा ग्रुप नाही येतो. हा नातेवाईक आहेत फक्त. काकू हा श्रीकांत ना? हो पण आता असं दिसत नाहीये, थोडा मोठा झाला. पण तुला खरं सांगू का, आता तो नक्की कसा दिसतो ना हे आम्हाला सुद्धा माहित नाहीये. हा म्हणजे तो फोटो पाठवतो ग, पण शेवटी फोटो बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष हाडामासाचा माणूस समोर असणं वेगळं. तुम्ही खूप मिस करता ना त्याला? पण तो तिथे मजेत आहे ना, मग झालं काय. जास्त आठवणीत नाही रमायचं. माझा श्रीकांत जो आहे ना, तो तुझ्या मिस्टर विनय यांच्या इतका भोळा नाहीये, पण खूप समंजस आहे. आणि तुला खरं सांगू का, जेव्हा मला कळलं ना की म्हणजे तुमच्या दोघांचं, माझा विश्वास नाही बसला अजिबात नाही. अगं हो, कारण की ना म्हणजे कसं बघा, सुमितचं असेल असं मला वाटलं होतं. हा आणि राघवच्या काय 2-3 गर्लफ्रेंड असतील. पण विनय खूप मोठा धक्का दिला त्याने आम्हाला. असं जमलं तुमचं? जमलं नाही म्हणजे आपोआप झालं. प्रेमात पडलो आम्ही. कोणी प्रपोज केलं? प्रपोज गो बाई, किती लाजतेस. अगं सांग ना. तुला एक गंमत सांगू का?
आमचा सुद्धा तुमच्यासारखाच प्रेमविवाह आहे. खरंच? तुमचे काका खूप हँडसम दिसायचे तरुणपणी. काका अजूनही हँडसम आहेत काका. आणि तुम्ही पण तेवढ्याच सुंदर आहात. आणि तुम्ही दोघं एकत्र तर इतके छान दिसता माहितीये का. तुम्ही सुद्धा एकत्र खूप छान दिसता. तुमच्यापैकी कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? आमचं सोड, तुमचं सांग आधी. कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलं. हो? हा, म्हणजे मिस्टर विनयच्या मनात पण होतं, पण ते इतके साधे आहेत की बोलूच शकले नाहीत. मग वाट बघितली मी आणि मीच सांगून टाकली. कसं कसं? ते नक्की काय झालं ते सांग ना. हे असं समजून घेणं ना छान अशा रोमॅन्टिक ठिकाणी झालं पाहिजे. जसं समुद्र किनारा, समोर मावळणारा सूर्य, लाटांचा मंद आवाज. आम्ही ना रोज संध्याकाळी ऑफिस नंतर भेटायचो समुद्र किनारी सनसेट बघायला. मला सनसेट खूप आवडतो. मिस्टर विनयना थोडं लांब पडायचं, पण ते यायचे रोज माझ्यासाठी. असंच गप्पा मारायच्या. सॉरी यार. इट्स ओके. आणि मावळणाऱ्या सूर्याकडे बघायचो. त्याची लाली अशी आमच्या चेहऱ्यावर पडायची. ती 15 मिनिटं इतकी मॅजिकल असायची ना. एकदा असंच बसलो होतो आम्ही सनसेट बघत, गप्पा मारत होतो. बोलता बोलता इतका वेळ गेला कळलंच नाही. बघितलं तर चंद्र वर आला होता. मग मी त्यांना म्हटलं की तुमच्या सोबतच्या या क्षणात माझं संपूर्ण आयुष्य घालवायचंय मला. पण मी तेव्हाच लकी ठरेन जेव्हा मला तुमच्यासारखा नवरा मिळेल. काय बोलला मग विनय? मग असं बघत होते माझ्याकडे. तेवढ्यात मीच त्यांना परत विचारलं, चालेल ना माझी सोबत? तर ते म्हणाले की तुम्ही कुठे मी कुठे. तुम्हाला हो माझ्यापेक्षा खूप छान आणि चांगला नवरा मिळेल. म्हणजे असा हँडसम वगैरे. मी असा कसाही राहतो, गबाळ आहे. तर ते म्हणाले की चालेल काय, मला खरं तर खूप आवडेल, पण माझा एक प्रश्न आहे. आयुष्यभर आपण असंच चौपाटीवर भेटायचं का? हे देवा, खूप भोळा आहे ग तो विनय. खरंच कोकरू येते कोकरू. पण एक सांगू, तुम्हा मुलांना असं खुश बघितलं ना हे आम्हाला खूप छान वाटतं ग. आमचा बसलाय जाऊन तिकडे अमेरिकेत, पण तुम्ही सगळे आजूबाजूला असताना एकटेपणा नाही जाणवत मग आम्हाला. आणि अगं हे तर एवढे आनंदी आहेत ना सध्या. आतापासूनच मी विनयच्या लग्नात 3 पीस सूट शिवणार असं सगळ्यांना सांगत सुटले ते. हॅलो. हा शारदा मॅम बोला. रिन्युअलचा फॉर्म मॅम मी तुम्हाला 2 दिवसात सांगितलं तर चालेल? बरं ठीक आहे. ओके. काय झालं? काही नाही, ते हॉस्टेलमधनं फोन आला होता परत कधी येतेस विचारायला. म्हणजे त्यांना रिन्युअलसाठी लवकर फॉर्म आलेत तर ते भरायचे. अगं मग त्यात विचार काय करायचा? नाही सांगायचं होतंस ना त्यांना. आता लग्न होऊन तू डायरेक्ट समोरच्या घरात जाणार ना. हे माहेर ते सासर,
काय गरज आहे तुला तिकडे जायची आता? काकू आलेच आम्ही. वेडाबाई होणाऱ्या नवऱ्याला मिस्टर विनय म्हणते. मला स्वयंपाक संपला, बरं झालं रे आज. नाही तर फार त्रास होतो रे उरलं बिरलं. अरे मॅडम या ना. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब. थांबणार आहेस का तू? साफसफाई चालली आहे वाटतं. हो, आज आम्ही तिघांनी स्वयंपाक केला ना, तर तेच आवरावरी करतोय. ओके. मला जरा तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना मॅडम. मला असं वाटतंय की आपण काका काकूंना सगळं खरं सांगून टाकूया. काय काय झालं? त्यांना काही संशय आलाय का? अजून तरी नाही, पण यायला वेळ नाही लागणार. म्हणजे बघा ना, मी त्यांच्याकडे राहतेय, ते आपल्याविषयी बोलतात, आपल्या नात्याविषयी प्रश्न विचारतात, आणि मी किती दिवस खोटं बोलू ना. करेक्ट आहे तुझं, पण काय ना आकांक्षा, खोटं बोलायचं नाही म्हणून खरं सांगून टाकायचं हा त्यावरचा उपाय नाहीये. बरोबर. नाही आकांक्षा, आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. काका काकू हे आई बाबांशी खूप क्लोज झाले. म्हणजे जर हे काका काकूंना कळलं तर ही गोष्ट नागपूरपर्यंत जायला काहीच वेळ लागणार नाही. हो, आणि मग आपल्याला महाचर्चेचं आमंत्रण मिळेल ते वेगळं. खरंय. मॅडम प्लीज अजून थोडे दिवस हा त्रास सहन करा. म्हणजे मी तयारी करतो साहेब, आई बाबांना सगळं खरं सांगायची. मी एकदा सांगितल्यावर काका काकूंना कळेलच. तर असाचा प्रश्न नाहीये, पण खोट्या लग्नाची किती स्वप्न रंगवणार ना माणूस.